कारगिलमधील शहीद जवान आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या चित्रकार कमलेश बिचे यांनी साकारलेल्या बिंदुचित्र प्रदर्शनाचे आयोजन जुन्नरमध्ये करण्यात आले आहे। गुरुकुल प्री स्कूल, कला गुरुकुल आणि गुरुकुल अकॅडमीच्या वतीने आयोजित या देशभक्तीपर प्रदर्शनाचे उद्घाटन जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रताप सपकाळ यांच्यासह मराठा रेजिमेंटचे माजी सैनिक आणि कारगिल युद्धाचे साक्षीदार रमेश खरमाळे, जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन पडवळ यांच्या उपस्थितीत झाले। हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण श्री सपकाळ यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना सपकाळ यांनी युद्धात सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला, त्यांच्या यशोगाथांचा सन्मान अशा उपक्रमांच्या निमित्ताने केला जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले। कमलेश बिचे यांनी बिंदूंच्या संचितातून ही चित्रे रेखाटून देशाप्रती जाज्वल्य अभिमान जागविला आहे। अनंत कान्हेरे, हुतात्मा राजगुरू बाबू गेनू यांच्यासह अनेक क्रांतिकारक आणि कारगिल युद्धात शहीद झालेले पुण्यातील मेजर प्रदीप ताथवडे, अमित वर्मा, शंकर शिंदे अशा देशाप्रती बलिदान देणाऱ्या असंख्य जवानांचे योगदान नवीन पिढीला प्रेरणादायी ठरत आहे। अशा प्रदर्शनांमुळे देशभक्तीची प्रेरणा नवीन पिढीत रुजवण्यास हातभार लागत असल्याचे प्रदर्शन पाहणाऱ्या मुलांचा उत्साह पाहून यावेळी जाणवत होते। सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली कुलकर्णी यांनी केले। रवी किरण कुंभोजे यांनी आभार मानले। हे प्रदर्शन 15 ऑगस्ट पर्यंत सकाळी 9:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेत गुरुकुल अकॅडमी रविवारपेठ येथे खुले राहणार आहे।